सर्वप्रथम सगळ्यांना माझा रामराम. महान साधू संतांच्या पदपावन स्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात आणि प्रभू रामचंद्रांच्या पदपावन स्पर्शाने पवित्र झालेल्या नाशिक जिल्ह्यात जाखोरी येथे पार पडणाऱ्या विचार क्रांती या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी समृद्धी लोखंडे तुम्हा समोर विषय मानते की वारकरी संत महाराष्ट्र घडला तुम्हा कारण. हो, महाराष्ट्र घडला वारकरी संतांमुळे. हे वाक्य, हे विधान, हे सगळ्यांना पटण्यासारखं आहे. बरोबर आहे? पटतंय? सगळे सहमत याला? बरोबर आहे. तर आपण सुरुवात करूया. सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे सर्व चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु इथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कारण महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडण विविध संप्रदायांनी बनलेली आहे. पूर्ण मानवी जीवन धर्मनिष्ठ असल्यामुळे विविध संप्रदायांना, पंथांना व त्यांच्या परंपरेला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पुरुषार्थ प्रधान जीवन मार्गाची वाटचाल धर्माकडून मोक्षाकडे नेण्याचा प्रयत्न लोकशिक्षण असलेल्या संतांनी केला. मध्ययुगीन महाराष्ट्रात नाथ, वारकरी, समर्थ, दत्त, महानुभाव या पंथांचा विशेष प्रभाव होता आणि वारकरी संप्रदायाला विकसित करण्यात ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा आचार विचारासाठी आधार मिळाला व 13व्या शतकापासून ते आजपर्यंत त्या पंथांची परंपरा, उपासना, साधना आणि त्यांच्या अंगाने विकसित झाली आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास आणि तुकाराम हे महाराष्ट्राचे राष्ट्रगुरू आहेत. महाराष्ट्राच्या पंचायनात, कर्तबगारीवर व त्यांच्या पुण्यावर महाराष्ट्राचा भाग्योदय आधारलेला आहे. आता वारकरी म्हणजे काय आणि संत म्हणजे काय हे एका वाक्यात किंवा थोडक्यात सांगता येणे शक्य नाही. कारण हे शब्द वाचायला, बोलायला तरी सोपे वाटत असले तरी त्याचा अर्थ आणि सामर्थ्य सागरा इतका अथांग आहे. त्या शब्दाचे सामर्थ्य सागरा इतके अथांग आहे. वारी या शब्दाचा अर्थ ज्ञानदेवांनी एरझारा किंवा यात्रा या अर्थाने वापरलेला आहे. सेना महाराज म्हणतात की ऐसे वैराग्य हे करी संकल्पाची सरे वारी. थोडक्यात सांगायचं झालं तर जो वारी करी तो म्हणजे वारकरी. आता संत म्हणजे काय? संत म्हणजे सामान्य जीवात्मा नाही, ज्याने ओळखला अनंत तो म्हणजे संत. संत या शब्दाची मधुरता आहे, निर्व्याज प्रेम सर्वस्व आहे. ते दुसरे कशातच नाही. लोक उद्धारासाठी तळमळणाऱ्या व मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तीला मध्ययुगीन काळात संत ही उपाधी देण्यात आली. संतांचा प्रपंच व परमार्थ एकरूप झालेला असतो. संतांचा महिमा वर्णिताना तुकाराम महाराज म्हणतात, जे का रांझले गांझले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. भगवान श्रीकृष्णांनी देखील गीतेत 12व्या अध्यायामध्ये संतांची लक्षणे सांगितली आहेत. तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. 13व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत सतत 800 वर्ष या भूमीत संतांचे अवतार कार्य घडत आलेले आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तीच्या रंगात दंग होऊन नाचणाऱ्या संतांच्या पाऊल खुणा पंढरपूरच्या चंद्रभागी तीरी असलेल्या वाळवंटाप्रमाणेच महाराष्ट्रातील भाविकांच्या मनी मानसी उमटत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संतांची आबहवाणी हा मराठी भाषेचा व मराठी वाङ्मय परंपरेचा गौरवारी घटक बनून राहिलेला आहे. त्याचप्रमाणे वारकरी संत ही महाराष्ट्राने भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिकतेमध्ये घातलेली मोलाची भर आहे. संत ही भारताच्या धार्मिक सहिष्णुतेचा प्रत्यक्ष पुरावा आहे. वैदिक आणि अवैदिक, हिंदू आणि मुस्लिम, शैव आणि वैष्णव, ब्राह्मण, शूद्र, स्त्री आणि पुरुष, ठयोगी आणि कीर्तन भजन करणारे अशा सर्वांना सामावून घेणारा तो आध्यात्मिक उन्नतीचा महामार्ग आहे. पिढ्यानपिढ्या नकळत ज्याची जडणघडण होत गेली तो वारकरी संत संप्रदाय ज्ञानदेव नामदेवांच्या प्रेरणे खऱ्या अर्थाने सर्व थरांत भरून गेल्या. चांगदेवांसारखे योगी, परीस भागवतांसारखे ब्राह्मण, नामदेवांसारखे शिंपी, चोखोबांसारखे कुंभार, सेनांसारखे नावी, गोरोबांसारखे कुंभार, सेनांसारखे नावी, चोखोबांसारखे महार, जनाबाईंसारख्या दासी आणि कान्होपात्रांसारख्या गणिका असा एकही वर्ग, एकही अंश आणि एकही व्यवसाय आध्यात्मिक मंथनाच्या गदारोळात अवांछित, अस्पृश्य किंवा अगम्य असा राहिला नाही. आत्मा परमात्म्याचे मिलन, जीवाशिवाची एकरूपता, ईश्वर साक्षात्काराची पहाट, ईश्वर अनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव आणि सोने आणि माती याकडे पाण्याची समान दृष्टी या साऱ्या गोष्टी हातोहात कपड्याला टाके घालता मळ्यात खुरपे चालवताना, दळण काढण करताना, भट्टीत जाळ फुंकताना सहजी प्रत्यक्षात येणाऱ्या गोष्टी बनून गेल्या. आध्यात्मिक अनुभूतीचा स्तर सामान्याच्या वेवाटी इतका खाली खेचला गेला की या अनुभूतीमध्ये अंतर्बाह्य चिंब भिजून गेलेली सामान्य जनजीवनातील माणसं आबाळा इतकी उंच आणि महान बनून गेली
की त्यांची जात, त्यांचे कुळ, त्यांचे व्यवसाय, त्यांचे समाज सापेक्ष अशी सारी बंधने तटातट गळून तुटून पडली आणि ही साधी सुधी माणसे या आध्यात्मिक अनुभूतीच्या तेजाने झळझळून तेजस्वी बनली. शेवटी मी इतकंच सांगेल की वारकरी संत हे आपल्या महाराष्ट्राची जननी आहे. हे महाराष्ट्र घडवण्यात त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते तुकाराम महाराज म्हणतात की मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. त्यांनी ते म्हणतात की जे आहे ते जपावे, पुढे अनेक वाढवावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र धर्म वाढवावा जिकडे तिकडे. धन्यवाद.